मंगळामय उडकी चली गाणे मी बोलू राहिला. कुठं चालले? किराणा दुकानात चाललो. किराणा दुकानात होय. मग मला यावं द्या ना. तुला यायचं? हा चल. चालतंय. पण तुला काय घेऊन नाही द्यायचं मी? नका देऊ. नाही मागशील मला द्या बिस्किट, मला द्या पॉपकॉर्न, असं काहीतरी म्हणशील. नाही नाही. ओ शामराव, कपड्यात साबण द्याव एक. कपडे साबण देऊ? हा. चांगली द्याव जरा. हो. श्यामराव, काय बाबा? कपड्यात साबण द्याय. तुम्हाला बी? हा. बर. शामराव, हा, कपडे साबण द्या ना. कपडे साबण? हा. अरे अरे काय काय भानगड काय? गावातले सगळे कपडे साबणे साबले का काय लगेच सगळ्यांच्या? काय झालं? माझ्या इथं पण 2-3 दिवस झाले माहिती का, कपड्याचे साबण चोरीलाच जाऊ राहिले. कुठे जाते तेच कळत नाहीये. माझी बी चोरीला जाऊ राहिली. हा ना, माझी पण मम्मी म्हटली होती कपडे साबण कुठं जाते काय माहिती. अरे सुरेखा मी काल म्हणली साबण काढलेली नवी गायब झाली. काय भानगड आहे? म्हणजे आपल्या गावामध्ये का साबण चोरायला काय? नाही नाही, मला तर वाटतंय ती लाल तोंडाची घुस नाही का तिने येत असेल. लाल आता तोंडाची ती घुस. घुशीचं वजन केवढं, साबणीचं वजन केवढं, हे ज्याला भाऊजी तर काही सांगता. काही सांगत का रे? घुसकुडं खाती का साबण? काय कळत नाही बाबा. आईला पण प्रॉब्लेम आहे ना आता ह्यो. साबणे जायला लागले म्हणजे गावाला काही ते बी पूर्ण होय चोट्या भामट्याला त्या. लय भामटी येते लोक गावात. कुशाल साबण पण ते बी धुवून ठेवली का की गायब? धुवून ठेवली का गायब? तुम्हाला सांगते, रोज जाऊ लागले. मी त्या दिवशी म्हटलं संध्याकाळी कपडे धुवा, संध्याकाळी साबण काढून बाहेर ठेवले, मध्ये गेले लगेच नवी साबण गायब झाली. जाऊ दे, माझा धंदा वाढवतोय. हा, धंदा वाढतोय. त्याचं काय? हा मग माझं बी होतंय ना, माझी बी गेली ना राव. ते विचार करावं लागेल ना, धंद्याचा विचार करायला. उदरी ठेवली का माग लागतो भोंग्यासारखा तू आणि म्हणतो धंदा वाढतो. अरे पैसे कोणी दिलेच नाही पण. मला आहे ना, साबण नक्की चोरतोय कोण, त्याच्याकडे लक्षच ठेवावं लागणार आहे. समजेल तरी कोण आहे. ऐ, काय करतोय इथं? हातपाय धुतो वहिनी, गावातून आलोय. हातपाय धुतो का साबण चोरायला आला? नाही हो, साबणेला मी एवढा हात लावला तिथंच हे पा पडेल अजून. अजून हात नाही लावला, हात लावशील, थोडा वेळ खिशात घालशील, घेऊन जाशील. हो नाही हो वहिनी, साबण पुरालाच मला आता. खरं सांगा, ठीक आहे, मी लगे तुला असं वाजवण ना डेपुटीकडेच घेऊन जाईल. पटकन सांग, साबण कोण साबण चोरतं माझी? मला काय माहिती आता तोंड चोरतोय साबण तुमची. तुम्ही माझ्यावर काय आळ द्या राव. अरे ठीक आहे, आपण माझ्या इथून रोज साबणी चोरीला जातात. कोण घेऊन जातात तेच कळत नाही रे. साबणी चोरीला जाते? हा ना. अरे, आपण आहे ना येत आमचं राव वहिनी. काय? म्हणजे तुम्ही माझ्यावर तो आळ घातलाय ना, तो पण मिटन आणि मला बदनाम नाही तर तुम्ही. आपण येत आहे तो लक्ष ठेवू, नेमकं तुमचे साबण नेत तो. हा, तेच करावं लागेल आता. हा, पण तुमच्या ध्यानात आलं तुम्ही मला सांगा, माझ्या ध्यानात आला चोर तर मी पण सांगतो. बरोबर, तसंच करावं लागेल आता. आता धुता उरलेले येतात जाऊ. नाही नाही, धुई धुई बघा, साबणीला हात नको लावू. नाही लावित राव. हॅलो, हा साबण चोर सापडलाय, या लवकर. पकड पकड, याला कोण आहे हा? अरे तो झाले झाले. हा, अयो, ही तर माझी साबण आहे. कुठं चालली साबण चोरून? तरी म्हटलं, आपल्या कोणाच्या एवढ्या साबणी चोरीला जाता कुठं? हा ना. अरे झाल्या, तुला काही लाज बीज वाटते? खुशाल साबणी चोरायला लागला तू. तोय मुळे पार माझ्या मम्मीने पण मारलं मला. माझ्या मम्मीला वाटलं मीच चोरतो काय साबण. रोज मला 20-20 रुपये लागू राहील साबणीला, त्याचं काय? आणि मी तर सुरेखाला म्हणलं काय साबण खाती का लावी ते कपड्याला. काय झालं रडायला? अरे का म्हणून रडतो तू? चोऱ्या तूच करतो आणि तूच रडतो होय रे. अहो, आता कशाला? काय झालं ते तर सांगा. एवढ्याचं नाही तर काय करीन तो आता? योग्य आपण ठीक आहे, त्याला सगळे धरलं ना, त्याला वाटतं मला कुठे देईन म्हणून रडतोय तो. म्हणून नाही रडत मी. मग का काय? बरं रडताय? मी काय माझ्यासाठी साबणी चोरीत होतो काय? मग कोणासाठी चोरत होते? ती वरली टाकी नाही का, हा, तिथे एक भिकारी आलाय. भिकारी? हा, हा, तुला खराब झालाय. खरं म्हणजे? त्याला खरोच बिरोज आली. त्याच्या आंघोळीसाठी मी साबण चोरीत होतो. त्याला रोज एक साबण लागतो श्याम्या. ते आंघोळ तुम्ही घालता काय त्याला? हा, अरे मग आधी सांगायचं ना, तू एवढं पुण्याचं काम करतो तर स्वराची काय गरज? साबण मी दिली असते तुला डझन भर साबणी दुकानातून. मी दिली असती. अरे मी जर तुम्हाला सांगितलं असतं
मला बेकाऱ्याला आंघोळ घालायची नाही, त्याला लय खरं झाले. मी त्याला रोज एक साबण दे आंघोळ घालायला. जर तुम्ही मला जवळ येऊन दिला असतं का हा सांग ना वय नसतं ना. हा हे खरं आहे बरं का योगाचं. एक तर तो आजार पहिला संसर्गजन्य आहे. हा ए पण तू आता आंघोळ घालून आला का आंघोळ घालायला चालला? नाही ती वाट बघत असेल, मी आंघोळ घालायला चाललोय. हे ती साबण ती त्याला हातात अरे दी. साबण पण सारे तर याव तर द्यायला घातला ह्यो असा. तुम्हाला ओळखू रे म्हणून. बरं झालं धन्य भाऊ जा. जा. आणि जरा तू बी हातपाय नीट धुजा आलो आंघोळ घरी जा. तसं गावात फिरू नको. लांबू वर ठीक आहे जरा जा बघितलं का याच्यामुळेच मी सांगत नव्हतो श्याम्या तुला. जा जा जा. ए तो हात लावला त्याचा आंघोळ घरी गेले आता. तेच करावं लागेल आता. चल भाऊजी खरंच चांगलं काम करत. ओ आबा आबा इथं बसलेत. साबणीची चिंता करता का या इकडं. अरे देवा आबाला सांगावं लागेल ना आपल्याला. हा ना बोला. आवडला ते आनंद होईल माहिती का. आबा साबण चोर धरला ना आम्ही. धरला मग बर बर कोण कोण जालू भाऊजी. हा. जालू भाऊजी हा बर ना साबणी चोरीत होता पण चांगल्या कामासाठी चोरीत होता. असं हा ते काय म्हणला त्या टाकीजवळ एक कोणतरी भिकारी आलाय आणि त्याला झाली ती खरूच. त्याच्यामुळे त्याला रोज आंघोळ घालायला एक साबण लावते म्हणून चोरीत होता. म्हणला अरे आम्हाला मागायची एवढं चांगलं काम करत होतो. ते म्हणला मग तुम्हाला सांगितलं तुम्ही मला जवळ तर येऊन दिला असतं का. त्याचंही बरोबर होतं आहे की नाही. बरोबर आहे ना. मग तू तसा लय नकटा. काय झालं मग तू गोरा गोमटा हा. त्याला बिचारायला हे नव्हतं कायम. नाही हो जाऊ तसं द्या नाही आबा. जाऊ दे. बरं ऐक हा ज्याला धरला म्हणतात तुम्ही. हा तुम्हाला बघायचं का ज्याला काय करतो हा म्हणजे काय करतो ते बघायचं का. हा चला 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 चला. हे बघा ऐका काय करू राहिला तो. किती खोटं बोलले आपल्याला. म्हणे कोणत्या त्या गरीब माणसाची मदत करतो म्हणे मी. अरे हा काय 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 तुला माहित नाही काय श्याम्या काय गाय देतोय म्हणून. ते दिसतंय आमच्या डोळ्याने आपण आम्हाला. आंधळे. हा अरे काय नाही मी नवीन व्यवसाय चालू केलाय. अरे तू चालू केला व्यवसाय पण आम्हाला काय म्हणला तू. काय? हा? म्हणजे- ही सेवा चालली का तुझी गरीबाची का रे. अरे ही सेवा करावं लागत ती गाय मुख्य प्राण्याची. हा याला आणि गोसेवा याला गोसेवा म्हणते तर आम्हाला माहितीये पण काय म्हणला ह्यो आपल्याला. हा? गरीब माणूस आहे म्हणे, गरीब टाकी जवळ कोणती भिकारी आहे त्याला फार खरूच झाली मी त्याला आंघोळ घालतो. हा. हे गे तुझी खरूच झालेला भिकारी का रे. तसं काय नव्हतं ते मलाच लागत होते. मलाच लागत होत्या लोकांच्या साबणी चोरून का. सगळ्या गावाच्या साबणी चोरू चोरू आणल्यात पार. अरे तुला घ्यायच्याच होत्या तर मग नव्या आणायच्या ना तू. एवढं काही एवढा तर श्याम्या नवीन थोडी घेतल्यात मी. अरे वापरलेच होत्या ना तुम्ही साबणी. अरे पण मग तुला तू विकत घ्यायच्या ना आमच्या कशाला घ्यायच्या. अरे विकत घ्यायचा प्रश्न नाही. मी रस्त्याने चाललो ना श्याम्या तू कुणाच्या दगडावर साबणी दिसायच्या राहू. मी म्हणलं अरे या साबणीचा उपयोग काय होईल म्हणून म्हणलं आपण आहे ना नवीन व्यवसाय चालू करू गाय धुवायचा ते बी साबणी सहित. आणि त्या लोकांच्या साबणी सहित. अरे आम्हाला रोज 10-10 रुपयाच्या साबणी लागत होती. तुम्हाला कळतं काही तरी म्हटलं गावात चोर कोणता आहे बघा आपला चोर. आपण किती चांगला विचार केला म्हणलं चालू किती चांगला आपला चांगलं काम करतोय. चांगलं नाही काय काम गाय धुणं. याच्या नादी लागणं ना मूर्खच्या नादी लागण्यासारखं आहे. पैसे चल जाऊ तुम्ही दे. कमवा आणि आम्ही लागो तिकडे वाटे घेऊन कुठेतरी फिरायला. साबणे आणून द्यायचे आमच्या सगळ्याच्या हा. नाव्या तुला सांगतो तुम्ही. अय श्याम्या त्या काय आम्हाला सांग गाय असली ना मी गाय आहे ना गाय सहित साबणी सहित सगळं त्यांचं पहिले गाय धुवून दे. स्वतः पैसे देऊन विकत साबणी आणा आणि मग लोकांच्या गाया धुवा. चोऱ्या करून नका धुवू. ते पाप लागत नादी असतो. लागत चल बावट येते